जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट टाकत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करत पाथर्डी तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते। त्यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे जात पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांना लेखी निवेदन देत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे। 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आले होते। या पोस्टमधून युवा नेते अक्षय कर्डिले यांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे। सोशल मीडियावर अशा प्रकारचे खोटे आणि दिशाभूल करणारे मजकूर टाकून समाजामध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे। त्यामुळे संबंधित पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं अत्यावश्यक असल्याचं निवेदनामध्ये म्हटलं आहे। दरम्यान राहुरी नगर आणि पाथर्डी मतदारसंघातील पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय हेतूने अक्षय कर्डिले यांची बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले असावे अशी शंका देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। 4 दिवस उलटूनही पोलिसांकडून आरोपींचा शोध लागला नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। या प्रकरणात पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून आरोपीला अटक करावी, अन्यथा दिनांक 13 मार्च रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनवर भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। याप्रसंगी पाथर्डी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, भाजप मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, भाजप मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, मुकुंद गर्जे, मार्केट समिती संचालक वैभव खलाटे, अजय रक्ताटे, जिजाबापू लोंढे, अरुण रायकर, चेअरमन धीरज मेड, युवा नेते भैया बोरुडे, सरपंच गणेश पालवे, किरण गर्जे, सरपंच गौतम कराळे, प्रदीप टेमकर, भाऊसाहेब बुधवंत, बापूसाहेब कुटे, पोपट लोमटे, वसंत वारे, विठ्ठल टेमकर, नवनाथ आरोळे, शिवाजी भाकरे, बाबासाहेब मोरे, दीप खंडागळे, दीपक गरुड, अक्षय भुजबळ, अभय जायभाय, अमोल महाडिक, शिवम आठरे, निशांत भोसले, उद्धव गीते, रवींद्र वायकर, उदय लवांडे, रामेश्वर फसले, संभाजी सोलाट, बाबाजी पालवे, किरण पालवे, किशोर पालवे, किरण काळे, प्रवीण फुंदे, विजय ससाने यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते। याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेत लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं। त्यामुळे त्यांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर या ठिकाणी होत आहे। त्याचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर बदनामी करण्याचा खूप मोठा अक्षय दादावर बदनामी करण्याचा कट चाललेला आहे। त्याचा आम्ही सर्व या ठिकाणी आमचे नेते काशीनाथ पाटील उपस्थित आहेत, पुरुषोत्तम जे आहेत, आमचे उदय वायकर आहेत, तसेच जिल्हा युवकचे अध्यक्ष आमचे वायकर सचिन वायकर साहेब आहेत, सर्वच मान्यवर आहे, मुकुंद आहे, सर्व आम्ही या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध करून पोलीस अधीक्षक घारगे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनी, पाथर्डी तालुक्यातील सर्व PI त्यांच्या सर्व टीमनी हा तपास लवकरात लवकर लावावा, अन्यथा सर्व जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। अक्षय दादा कर्डिले यांच्याबाबत अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह असा एक मजकूर व्हायरल केलेला आहे आणि त्यामधून त्यांची बदनामी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। कोणत्याही एका सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला बदनामी करण्याचं त्यांचे षडयंत्र जे निरचलं असेल त्याचा शोध घेऊन त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे। या मागणीकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। अक्षयदादा कर्डिले यांच्यावर जे काही अपशब्द, आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। 13 तारखेपर्यंत जर कठोर कारवाई नाही झाली, आरोपीला अटक नाही झाली तर आम्ही तिसगाव येथे रस्ता रोको करणार आहे। आमचे सर्वांचे नेते आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्या विषयी अगदी खालच्या पातळीवर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल केला। कारण नसताना आता आपण कशात यांना अडवू शकत नाही किंवा कशात थांबू शकत नाही। आता येणाऱ्या पोटनिवडणुकीत कोणत्या प्रकारे त्यांची बदनामी करता येईल अशा स्वरूपाचा काहीतरी षडयंत्र रचून वेगळ्या पद्धतीची बदनामी करण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला त्यांच्या कठोरात कठोर कारवाई प्रशासनाने करावी।
या ठिकाणी एकच म्हणणं आहे, आम्हाला कुणाबद्दलही आक्षेप नाही. ज्याला कुणाला निवडणूक करायची त्याने विधानसभेमध्ये आमच्या समोर चिन्ह घेऊन उभं राहावं, त्याला जनता त्याची जागा दाखवून देईल. पण कुठल्याही बाबतीत असे चुकीचे घाणेरडे प्रकार करून लोकशाहीला काळीमा फासू नये व संविधानाने दिलेल्या अधिकारावर आपण निवडणूक लढावी, एवढंच मला समोरच्याला आव्हान करायचंय. आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वजण पाथर्डी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी एकत्र आलो. त्याचं कारण असं की या दोषीला साहेब, तुम्ही ढाकणे साहेब, दोषीबाबत कठोर नियमात तपास सुरू केला पाहिजे आणि त्याला जेरबंद केलं पाहिजे. नाहीतर आम्ही तिसगावमध्ये रास्ता रोको, 8 दिवसाचा तपास नाही लागला तर रास्ता रोको करणार आहे. आणि निश्चित त्याच्यासाठी आता प्रशासनाकडे खरं तर येण्याची वेळ नव्हती. त्याच्यासाठी अक्षयदादा जरी साहेब नसले तरी आमची छावा म्हणून अक्षयदादा भक्कम आहे त्या गोष्टीला. पण आता कुठेतरी कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याची पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून आम्ही ही सनदशीर मार्ग या ठिकाणी साहेब स्वीकारलेला आहे. अन्यथा तो कार्यकर्ता शोधणं आणि त्याला शिक्षा देणं हे काय आमच्या सिस्टीमला नवीन नाही. ते इथून मागे साहेबांनी त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला शिकवलेलं आहे. उद्याचे भविष्याचे आमदार आमचे सर्वांचे मित्र अक्षयदादा कर्डिले यांच्याबाबत सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह व्हायरल होत आहे त्याच्या निषेधार्थ आज पाथर्डी पोलीस स्टेशनला सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवेदन द्यायला आले. साहेब आजची आमची खूप संयमाची भूमिका आहे आणि ताकद असून सुद्धा आम्ही जर संयमाने येतो तर याच्यावर पण तुम्ही कडक कारवाई लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. यांना आताच रवी भाऊंनी सांगितलं येत्या काही दिवसांमध्ये जर याच्यावर कारवाई नाही झाली तर उपोषण तर करूच. पण यदा कदाचित जर तो जो कोणी व्हायरल केलेला आहे तो जर आमच्या सारख्यांच्या हाती लागला तर आम्ही पण त्याला नीटनाटकं सोडणार नाही. आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. इसम आहे त्या इसमाचा लवकरात लवकर शोध लावून त्याचा हेतू उद्देश आणि यंत्रणा जी काय असेल ती लवकरात लवकर कायद्याच्या समोर नियमानुसार त्याच्यावर कारवाई करून असा आम्ही तुम्हाला शब्द देतो. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.